हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. मस्त चहा वगैरे झाला आहे आत्ताच. आणि आज मला बनवायची काळी शेवभाजी. कारण खूप दिवस झाले सारखी शेंगदाण्याची भाजी चालू आहे ना, आता बिलकुल खाऊशी वाटत नाही. तर म्हटलं मस्त काळी शेवभाजी बनवू. आणि आज आहे आमच्या यांचा बड्डे, तर त्यांना विश पण करू. धिंगाणा चालू आहे यांचा दोघांचा. काना तर लई लवकर काकाला विश करून आला. का रे दादू, हॅपी बर्थडे म्हण रे. हॅपी बर्थडे टू यू. हाय बाय रिवा दीदी कसं हॅपी बर्थडे करती रे. रिवा तू बाहेर आहे, तू बाहेर आहे म्हणजे तू बाहेर आहे. उन्ही तिथं उन्ही होतं पण आम्हाला तिथंच बसायचं. आता इकडं आली, इकडं आला लगेच. खाली बसा, खाली बसा. हॅपी बर्थडे म्हणा दोघं, खाली बस. हॅपी बर्थडे म्हणा, म्हणा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तू टाळ्या वाजव रे, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे टू यू. आजी खाली बसा ती म्हणती हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या वाजव रिवा. कसा टाळ्या वाजतो. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. असं असं. कोणाचा बर्थडे रे? काकाचा बर्थडे आहे का? आज बर्थडे बॉय इतके बिझी का बस डायरेक्ट स्टोरी वगैरे टाकण्यात ते खूपच बिझी असल्यामुळे ते काय आमच्याकडे बघू शकत नाही. आणि आता 10:30 वाजत आले आणि आत्ता ते खाली आले. कोणाचे फोन पण उचलत नव्हते, काहीच केलं नाही त्यांनी. म्हणजे हा बड्डे आहे ते शायनिंग मार राहिले काय. हां इकडं वा, इकडं. हां आमचे काय बड्डे येत नाही काय? तुमचाच बड्डे राहतो जसा. उलट तुमचा बड्डे असा आहे का त्या दिवशी सगळ्यांचे बड्डे राहते. तर गाईज आज मी मस्त साडी घालून रेडी झाले, कारण आम्ही सगळे चाललो आहे महादेवाच्या मंदिरात. कारण महादेवाच्या मंदिराचं काम चालू आहे आमच्या गावात सध्या. आता कळसाच्या कामापर्यंत आलं आहे. तर आता 2 महिन्यांनी कानाचा बड्डे पण येईल. आता काना 10 महिन्याचं झालं आहे, आता 2 महिन्यांनी बड्डे येईल. तर आम्ही असं ठरवलं सगळ्यांनी की आपण कानाच्या बड्डे निमित्त तिथं देणगी देऊ. म्हणजे त्या कळसाला आपण तशी तर दिलेली आहे सगळ्यांनी, पण असं आता कळसाचं काम चालू आहे. तर मग दादा बोलले की आपण तिथं देणगी देऊ. तर त्याच कामासाठी आज आम्ही चाललो आहे. आज सोमवार पण आहे आणि आता त्यांचं कळसाचं काम चालूच करायचं आहे. तर मग त्यांनी असं तर आधी तर सगळ्यांनी देणगी दिलेली. पण दादा बोलले की कानाच्या बड्डेच्या कानाच्या नावाने आपण देऊ असं त्याचं बड्डेचे आणि असं. आणि कसं आहे ही गोष्ट एक मेमोरेबल पण राहते आणि चांगल्या गोष्टी. आता बड्डे वगैरे तर आपण करणारच आहे, त्या गोष्टीत आपण एवढे सगळे पैसे घालवतो. ह्या गोष्टीत आपण थोडंसं हातभार लावलं तर काय अडचण आहे. म्हणून आमचे घरातले सगळे बोलले की आपण तिथं देणगी देऊ. त्यासाठीच आम्ही सगळे चाललो आहे. कानाला घेऊन दर्शन पण करू आणि देणगी पण देऊ. तर चला अजून 2 महिने पण त्यांचं कळसाचं काम चालू करायचं आहे, त्यामुळं आजच देतो आहे. तर चला आता निघायचं आहे. आणि माझा आवाज तर इतका डेंजर येतो आहे की बस खूप बस. चला आम्ही चाललो भूर. दादा कुठे जायचं आपल्याला? बाप्पा करायला जायचं ना. हां बाप्पा करायला जायचं. कसं जयजू बाप्पा करायचा. काका पुढे गेले, कानाला झालं मला का नाही नेते. चला चला. हे तुला नाही जायचं काना. बाय बाय कर त्यांना, बाय कर. आपल्याला नाही जायचं. हे बघा हे मंदिर बांधताय नवीन. आणि हे पहिले ते लई छोट होतं, तिथं पूजेला पण बसता येत नव्हतं. मग त्यांनी आता नवीन मंदिराचं काम चालू केलं. बाप्पा कर दादू. पप्पा तू कर असा कर. ये बाप्पा. हे तू कर, तू कर दादू. पूजा करते आमचे साहेब. पा बेलाचे पानं व्हायचं काम चालू. तू बाप्पा झाला, बाप्पा झाला का. ये टाळ्या वाजव, टाळ्या.
हर हर महादेव. तो बड्डे तो ऑगस्ट मध्ये, पण तोपर्यंत कळसाचं काम होऊन जाईल. मग ते उशीर जेव घातल्यावर काय म्हणतात असं, म्हणून मग आता कर ते चालत तेव्हाच कर. चला. काय रे काकाची डेअरी लहान बरं, काकाच्या डेअरीवर असं चपाचप आणतो. काकाची डेअरी कुठे हान, कुठं काकाची डेअरी? आज काकाचा बर्थडे, काकाला किती रट्टे. हा वर बसून आणायचंय. कसं 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 आज काकाची डम्मा. आत्या येवल्याला गेल्या होत्या शॉपिंगसाठी थोडीशी. आता अधिक मास चालू आहे आणि आज यांचा बर्थडे पण आहे, तर आत्यांनी दोघांसाठी पण, दादांसाठी आणि यांच्यासाठी ब्रेसलेट बनवून आणले. हा मग हा हे बघा असे ब्रेसलेट करून आणले आत्यांनी. सेम आहे ना दोन्ही पण? हे बघा मस्त आहे. हा मस्त आहे. किती छान आहे ना. हा ना छान आहे, जड आहे. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे दोघांसाठी. हा तर गाईज बर्थडे बॉयज रेडी झाले. आणि पाणी शिपडायचं शिपडा ना जरा चांगले दिसते. कमेंट करा हा शर्ट चांगला दिसतो की नाही. हे म्हणते की मला हा शर्ट चांगला नाही दिसत, पण मला वाटतं चांगला दिसतो. माणूस तेच तेच कपडे घालीत होती. समजू शकता माणसावर किती अत्याचार आहे, अन्याय अत्याचार चालू आहे. ठीक आहे, चांगला दिसत असला तर सबस्क्रायबर कमेंट करतील चांगला दिसतंय, घातलं तरी काय अडचण नाही. सबस्क्रायबर पर्यंत जायला लागले बरं का. मग काय करते आता? तुम्ही ऐकूनच घेते नाही, मग मला जावं लागतं. गरम राहिलं, फॅन चालू आहे तरी. तर चला मी पण रेडी होते आणि आज आम्ही चाललोय बड्डे सेलिब्रेशनसाठी रामदेव बाबा ढाबाला. कारण आमच्या यांची इच्छा आहे. आमची हां कंटाळलो पण आहे सारखं सारखं तिथंच जाऊ, त्यामुळे म्हटलं आज इथंच जाऊ. बॅक टू बेसिक्स वरती यायची गरज आहे आम्हाला, की जिथे सगळ्यात चांगली चव भेटते आमच्या तोंडाला. नाही टेस्ट तिथं पण ठीक आहे, पण सारखं सारखं आता तिथंच खाऊन खाऊन कंटाळलोय, त्यामुळे म्हटलं इथं जाऊ आता. सो चलो चला. केक पण घेतलाय दुपारी आत्याने त्यांनी येवल्यावरून केक आणला होता. आणि आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि चालू. हे सगळे मागून येत आहे बड्डे बॉय अँड त्यांचे फ्रेंड. आम्ही सगळे चाललोय. गाड़ी में सुनील नहीं हा ना सगळ्यांच्या आधी येऊन बसलाय. बॉयज इन सचिन्स कार. बाय बाय बाय. चलो जाना है हमें, निकलना है. तर मग शेवट सांगा. केक छान आणलाय आत्याने, त्यांनी आणलाय आज केक. आत्याने त्यांच्या चॉईसचा आहे केक. छान आणलाय आत्या.
तुम्ही तिथंच उभं राहायचं होतं. घ्या हो गिफ्ट घ्या. मला माहितच नव्हतं. चालेल एक सरप्राईज मग. ये का ना टाळ्या वाजव टाळ्या. आम्हाला बाळ दिसलं बाई. दाखवा दाखवा. हो छान दिसतंय बरं का. जा जा तुम्ही जा जा ना तुम्ही दोघं जा तुम्ही दोघं जा. अहो जा ना तुम्ही दोघं. धोंड्याचा महिना आहे तर आत्या म्हणी दोन्ही पोरांना करते. यांचा तर बड्डे आलाच होता तर यांना गिफ्ट पण होईन आणि धोंड्याच्या महिन्यात दादांना पण आणि यांना पण असं. दादा पुढे या. हो बड्डे म्हणून नाही ते. मेरा तो आज बर्थडे नहीं, मेरे को भी गिफ्ट मिल गया है. ये दाखवा. इकडे या दोघं पुढे या ना. घाबरत घाबरत का होईना मिठी मारली. तुम्ही राहिले. हा दादाला नाही केलं असं. एवढं नाही. तुम्ही दोघांनी नाही घातला ना केक. तर गाईज आत्ताच आम्ही आलो बर्थडे सेलिब्रेशन करून आणि मस्त झालं. जेवण पण झालं भारी. छान वाटलं आज. खूप पोटभर जेवण झालं. आणि माझ्या मम्मीने गिफ्ट दिलेलं आहे. मला भारी वाटतंय. आवडलं का तुम्हाला गिफ्ट? मी नाही दिलं बोया यावेळेस तुम्हाला गिफ्ट. कोणत्या वेळेस दिलंय? काय म्हणली? ॲनिव्हर्सरी कोणी दिलं होतं? इकडं पा वर पा वर पा वर पा एकदा ॲनिव्हर्सरी काय गिफ्ट दिलं होतं ते सांगा. तोंडावर नाही काढायचं पण काय म्हणून उपयोग आहे? तोंडावर नाही काढायचं. काढून तर झालं. नाही सांगा तुम्ही आता. गिफ्ट दिलेलं आहे तू बरोबर आहे. आता आमची हे नुसतं असं हात करते. गोळ्या सुद्धा त्याच हाताने काढून राहिली. नाही आता असं म्हणायचं आहे. रोजी तेवढी पाण्याची बॉटल घेऊ. मी म्हणत त्या तिथं आहे घ्या. आरशापासून कृती तो दरवाजा मी म्हणत पुढंच तिकडे जायचं आणि लावून यायचं. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं का गिफ्ट? मस्त वाटलं आम्हाला मम्मीने गिफ्ट पेक्षा मम्मीने जे गिफ्ट दिलं ना विचार करून म्हणजे तिने किती डोक्यात तिला लय दिवसापासून असं काहीतरी द्यायचं. ते आधीच म्हणल्या होत्या मी दोघांना बी ना म्हणे 5-5 भाराचे हे कडे करणारे पण तुम्ही नाही म्हणायचे तेव्हा. आम्हाला आवडत नाही ना का आम्ही दोघं कधी घालती नाही असं काही. त्याच्यामुळे आम्ही तिला नाही म्हणायचो वेळेस दरवेळेस. यावेळेस तिनं सरप्राईज प्लॅन करून घेऊनच आली. मला दुपारी म्हणे तुला एक जिंबड दाखवते त्याला म्हणू नको म्हणे. मग मला कळलं तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट असेल. मग दाखवलं म्हणे. दोघांना घेतलं म्हणे. धोंड्याचा महिना चालू आहे मग दोघांना पण घेतलं. पण छान आहे. दादाला तर लय भारी दिसत होतं तुमच्यापेक्षा. माझा हात बारीक आहे का थोडा. बंदाचाच हात थोडा भरीव हाताला जास्त छान वाटत होती. छान वाटलं. चांगला गेला दिवस. फक्त थोडीशी फुंकून झाली पण ठीक आहे. हा ना चांगलं बोट दाबलं होतं. का ना दाबलो जोरात भाऊ. ती खेळत होतं बरं का व्यवस्थित. म्हणजे आमची आरती चालू होती ना मस्त धरून होत. त्याला वाटलं नवीन आहे. वाटलं काहीतरी नवीन आहे. मा तिकडे लक्ष गेलं पप्पाकडं कापकन दाबलं धरून. त्याला वाटलं दुखत का नाही पाहू.
तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बड्डे तर छान झाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.